नमस्कार, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर एक नवीन अपडेट येत आहे. राजस्थान रॉयलच्या प्रमोटरवर राज कुंद्राने केले गंभीर आरोप. IPL संघ राजस्थान रॉयलच्या अडचणी वाढवणार आहेत. राजस्थान रॉयलचे माजी सहमालक राज कुंद्रा फ्रँचायझीच्या एका प्रमुख प्रवर्तकाशी संबंधित आर्थिक अधिनियमाचा उघड करतील. त्यांनी लवकरच यासंबंधी एका कागदपत्रे प्रसिद्ध करण्याची घोषणा केली आहे. 29 मे रोजी राज कुंद्राने यांच्या अधिकृत लिंक्डइन हँडवर आर्थिक पुरावे प्रसिद्ध केले, ज्यात राजस्थान रॉयलच्या एका प्रमुख प्रवर्तकावर गंभीर गैरवर्तनाचा आरोप केला. राज कुंद्रा यांनी लिंक्डइन पोस्टद्वारे माहिती दिली आहे की येत्या 2 रोजी यांसाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी यांच्या पोस्टमध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि ऑफशोअर स्ट्रक्चर्सद्वारे लपवलेल्या व्यवहारांचाही उल्लेख केला आहे, जो संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये प्रमोटच्या सहभागांकडे निर्देश करतो. राज लिंक्डइनवर लिहितात, मी लवकरच ऑफशोअर स्ट्रक्चर्सद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि गंभीर आर्थिक व्यवहारांचा राजस्थान रॉयलच्या एका प्रमुख प्रवर्तकांशी संबंधित छुपे व्यवहार उघड करणारद्वारे कागदपत्रे पुरावे जाहीर करेन. यांमध्ये सहप्रवर्तकांचे हक्क आणि अधिकार जाणून बुजून दडपशाही, शेअर होल्डर व्यवसायांमध्ये फसवे आणि हाताळणीच्या पद्धतीचा समावेश आहे. सत्य लवकरच बाहेर येईल आणि कागदपत्रे सर्व काही सांगतील. राज यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळांवर टॅग करून एक फोटो शेअर केला, ज्यावर फर्म बोल लिहिले होते. CBCIने याकडे लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा आहे. सोमवारी PR टीम पत्रकार परिषदेचे ठिकाण जाहीर करेल असे सांगणारी आणखी एक फोटो पोस्ट शेअर करण्यात आली. 2009मध्ये राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी राजस्थान रॉयलमध्ये 11.7% हिस्सा, सुमारे 15.4% ₹10 लाख खरेदी केला होता. तथापि 2015मध्ये राजस्थान रॉयलवर मॅच आणि स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला आणि संघावर 2 वर्षाची बंदी घालण्यात आली. या प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळला आणि त्याला अटकही करण्यात आली. या घटनेनंतर राज आणि शिल्पा फ्रँचायझीपासून वेगळे झाले. धन्यवाद.